दुपारची छान झोप झाल्यानंतर उठल्यानंतर अशा राजेशाही थाटात आमचं जेवण असतं. जेवण झालं आम्ही लगेच डान्सही करतो आणि त्यानंतर आईने आमच्यासोबत खेळणं अगदी मॅन्डेटरी असतं. पापाची आठवण येत होती म्हणून फोटोला पप्पी घ्यायचा कार्यक्रम चालू होता आणि पापा घरी आल्यानंतर पण तो कार्यक्रम तसाच सुरू ठेवला. वर्ष दीड वर्षापूर्वी ठेवून दिलेले ड्रेस मला काल अचानक सापडले आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघताय मला खूप कम्फर्टेबल आणि खूप आवडीचे ड्रेस येत आहेत. संध्याकाळी 4 वाजता मस्त आम्ही इडलीचा नाश्ता करायला घेतला. कारण तो माझ्या आवडीचा तर आहे, सोबतच माझ्या सखूच्या पण आवडीचा झाला आहे. फरक एवढाच आहे की संध्याकाळी 4चा नाश्ता आम्हाला असा फिरत-फिरत खाऊ घालावा लागतो. तुमच्यासाठी आज होम टूर शूट केली आहे. आत्तापर्यंत व्लॉग आलाही असेल, नक्की चेकआउट करा. सध्या सुतक असल्यामुळे देवपूजा नाही आहे, बट टीव्हीवर बघून आम्ही असं छान बाप्पा-बाप्पाही करतो. पाहुणे यायचं अचानक ठरलं म्हणून पटकन स्वयंपाक केला, लागणारी सगळी भांडी वगैरे काढून ठेवलं. तोपर्यंत पापाच्या ऑफिसमध्ये सखी इतकं सहकार्य करत होती. माझ्यासोबत वॉचसाठी इतकी भांडण भांडली, वॉच कुठे घालायचं तेही मला सांगत होती की हातावर इथे घालायचं असतं. खूप मस्तीत संपला आमचा आजचा दिवस. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.